रायगड जिल्ह्यातलं पोलादपूर आणि साताऱ्यातलं महाबळेश्वर यांना जोडणारा अतिशय दुर्गम घाट म्हणजे आंबेनळीचे घाट. सह्याद्रीच्या डोंगर रांगा घनदाट अरण्यातून जाणारा हा मार्ग तब्बल 40 किलोमीटरचा, म्हणजे दोन्ही बाजूने पोलादपूर आणि महाबळेश्वर बाजूने विचार केला तर 40 किलोमीटरचा. रस्ते वळणावळणाचे नागबोडी असलेले, त्यामुळे एकदा ती निसान झाली की इथून जाणं लोक शक्यतो टाळतात. रात्रीच्या अंधारात जायचं झालं तर डोळ्यात तेल घालूनच वाहन चालवावं लागतं. पण चकवा बसला, वाट चुकली आणि वाहन भरकटलं तर मृत्यूच्या दरीत कोसळण्याचे चान्सेस जास्त. आंबेनळीच्या भीषण अपघातानं पुन्हा एकदा हा घाट चर्चेत आला. विकेंड निमित्त फिरायला गेलेली सातारची कोरेगावची 8 मुलं या अपघातात दुर्दैवरित्या मरण पावली. त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया या भागातून. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आंबेनळी हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाटांपैकी एक. महाबळेश्वरच्या डोंगर रांगा आणि कोकणाला जोडणारा हा घाट अत्यंत खोल दऱ्या, तीव्र उतार, अरुंद वळणं आणि सतत बदलणारे हवामान यासाठी ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे दाट धुकं असतं, निसरडा रस्ता आणि दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी, म्हणजे दिसायला कमी असतं. यामुळे वाहन चालवणं या ठिकाणी मोठं आव्हान ठरतं. अनेक अनुभवी चालक देखील या घाटात सावधपणे वाहन चालवत असतात. घाटातील काही वळणावर सुरक्षा कठडे नाहीत, त्यामुळे घाटात वाहन चालवताना अनेक चालकांची दिशाभूल होते. त्यात रात्रीच्या अंधारात अंदाज चुकला तर वाहन रस्त्यावरून भरकटून थेट दरीत कोसळण्याचा धोका असतो. यापूर्वी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस याच घाटात कोसळली होती. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय अनेक दुर्घटनांनी हा घाट कायम चर्चेत असतो. प्रत्येक वेळी प्रशासन सुरक्षा उपाययोजनांच्या घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात घाटातील धोके कमी झालेले दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी तर हा मार्ग अधिकच धोकादायक बनतो. सातारच्या तरुणांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव परिसरातील 8 जण मित्र 22 मे रोजी फिरायला कोकणात गेले. हे सर्वजण 18 ते 35 वयोगटातील आहेत. 2 दिवस त्यांनी भरपूर एन्जॉय केला. पर्यटन, निसर्ग आणि मित्रासोबतचा प्रवास मजा लुटली. 24 तारखेला जानेवारी ते दापोलीतून हरणे बंदर येथून रिटर्न आले सातारच्या बाजूला. स्कॉर्पिओने पोलादपूर ओलांडून त्यांची गाडी आंबेनळी घाटाच्या मार्गाला लागली. तेव्हा रात्रीची वेळ होती, साधारण मध्यरात्रीचा सुमार होता. त्यावेळी एका धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकला आणि गाडी मातीच्या ढिगाऱ्यावरून चढून 800 ते 1000 फूट दरीत कोसळली. हा अपघात इतका भयानक होता की त्यात वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. महेश पवार, आदित्य साळुंके, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, उत्कृष्ट शिंगटे, अनिल शिंगटे आणि नितीन नायकोंडे अशी मृत तरुणांची नाव आहेत. काही घरामध्ये एकुलता एक मुलगा गेला तर काही कुटुंबातील 2-3 भावांचं आयुष्य संपलं. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ट्रेकर्स यांनी रात्रभर बचाव कार्य केलं. खोलदरी, अंधार, धुकं यामुळे मृतदेह बाहेर काढताना मोठ्या अडचणी आल्या. दोरखंडाच्या साह्याने पथक दरीत उतरलं. चक्काचूर झालेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पहाटेपर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं. म्हणजे स्कॉर्पिओच्या 5 फुटाच्या अंतरावरच 4 मृतदेह पडलेले सापडले. आसगाव परिसरात सोमवारी सकाळी ही बातमी पसरली आणि एकाच वेळी अनेक घरातून रडण्याचे आवाज आले. गावावर जणू शोककळाच पसरली. मात्र या अपघातानं पुन्हा एकदा आंबेनळीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वेगमर्यादा, मजबूत सुरक्षा कठडे, अधिक प्रकाश व्यवस्था, धोकादायक वळणावरील फलक आणि रात्री वाहतुकीवर नियंत्रण अशा उपाययोजनांची मागणी आता जोर धरू लागली. केवळ चालकाची चूक म्हणून अशा दुर्घटनाकडे पाहून चालणार नाही, तर घाट रस्त्यांच्या सुरक्षतेचा व्यापक विचार करण्याची गरज असल्याची भावना या निमित्तानं व्यक्त होते. मुळात आंबेनळी घाटातील ही दुर्घटना म्हणजे पहिला अपघात नाही. यापूर्वी अनेक छोट्या मोठ्या घटना इथं घडल्या. विशेषतः रात्रीच्या अंधारात इथं चकवा मिळाला तर तो थेट मृत्यूच्या दारात नेत असल्याचा अनुभव सुद्धा काहींनी घेतलाय. त्यामुळे आंबेनळीतून रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी आणि सावधानता बाळगायलाच हवी. त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा योग्य त्या उपाययोजना करायलाच हव्यात. सातारच्या या तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली.